शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचं निधन झालं। या मोर्चाच्या सुरुवातीला सगळ्यांना विनंती करतो, विद्यापीठावर मनसेकडून हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे। अमित ठाकरे यांच्याकडून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। अमित ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मनसेकडून हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। पुणे विद्यापीठावर हा मोर्चा धडकतोय। विद्यार्थ्यांच्या काही समस्या आणि विविध मागण्या या संदर्भात हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर मनसेकडून खास लक्ष जे आहे ते केंद्रित केलं जात आहे आणि आता अमित ठाकरे सुद्धा चांगलेच ऍक्टिव्ह झालेले आहेत। अमित ठाकरे पुण्यामध्ये आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघतोय। आपल्याला संबोधित करतील आणि त्यानंतर हा मोर्चा सुरुवात होईल। अमित साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वप्रथम मला माफ करा की 12 वाजता मोर्चा चालू होतोय, मला थोडा उशीर झाला, पण काल बैठक चालू असताना पोलीस अधिकारी आलेले आणि ते म्हणाले की 12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही थोडा 12 नंतर मोर्चा केला तर परीक्षेला जायला विद्यार्थ्यांना सोपं पडेल। आणि म्हणून मला वाटतं की विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना विद्यार्थ्यांना अडचणी टाकणं हे मला वाटतं की काही बरोबर नाही आहे। पण त्याच्यामुळे मला वाटतं की परीक्षा अजून चालू आहे आणि म्हणून मला वाटतं की हा मोर्चा आपण शांततेत काढला पाहिजे। तुमच्यातल्या कोणीही घोषणा नाही दिल्या पाहिजेत, ते ढोल ताशे तिकडे बंद झाले पाहिजेत। आपण शांततेत मोर्चा काढू, नाहीतर 12वीच्या परीक्षा झाल्यावर आपल्याकडे पर्याय आहे। ठीक आहे, कोणी घोषणा नाही द्यायच्या आहेत, शांततेत चालायचंय, कारण विद्यापीठाच्या समोरच 12वीचं सेंटर आहे जिकडे आत्ता परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम्स नको व्हायला म्हणून आपण शांततेत चालू। कॅमेरा कळले सगळ्यांना? ठीक आहे, धन्यवाद। कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची, खबरदारी आपल्याला घ्यायची आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला हा मोर्चा जो आहे तो काढायचा आहे, असं या ठिकाणी अमित ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचा हा मोर्चा आहे आणि पुण्यातल्या चतुर्शृंगी मंदिरापासून तर थेट विद्यापीठाच्या गेट पर्यंत हा मोर्चा निघणार आहे। आणि पुणे विद्यापीठातल्या ज्या काही मागण्या आहेत, अर्थातच मराठी भाषा भवन झालंच पाहिजे, त्यासोबतच नाशिक आणि नगरमध्ये जे काही उपकेंद्र उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कागदपत्र ही विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली पाहिजे, विशाखा समितीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असला पाहिजे, यासह काही विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा शुल्क माफ करतात, या मागण्या घेऊन हा मोर्चा आता विद्यापीठाकडे निघणार आहे। आणि मोठ्या संख्येनं मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि गेल्या काही दिवसांपासून या मोर्चाची तयारी सुरू होती आणि आता आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने विद्यार्थी या मोर्चात सहभागी होऊन आता विद्यापीठाकडे कूच करताना आपल्याला हा मोर्चा पाहायला मिळतोय। अमित ठाकरेंचा हा पहिलाच मोर्चा आहे, त्यामुळे मनसेने सुद्धा जोरदार असं शक्ती प्रदर्शन करत हा मोर्चा काढलेला आहे। आणि आपण जर बघितलं विद्यापीठामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे काही राडे होत आहेत तो सुद्धा मुद्दा अमित ठाकरेंनी आपल्या या मागण्यांमध्ये घेतलेला आहे। आणि आता हा मोर्चा विद्यापीठात पोहोचल्यानंतर कुलगुरूंना निवेदन दिलं जाणार आहे आणि त्यासोबतच मनसेकडून विद्यापीठाला एक अल्टिमेटम सुद्धा दिलं जाणार आहे। त्या अल्टिमेटम मध्ये या मागण्या किती दिवसांमध्ये पूर्ण केल्या जातील या संदर्भात सुद्धा विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत बोलणं केलं जाणार आहे। विद्यापीठाच्या या मागण्यासाठी सातत्याने विद्यार्थी संघटनांकडून आंदोलनं केली जात आहेत, मात्र ज्या काही मागण्या आहेत त्या अद्यापर्यंत पूर्ण होताना दिसत नाही, त्यामुळे मनसे आता आक्रमक झालेली आहे आणि मनसेकडून हा मोर्चा आता काढला जातो आणि ज्या पद्धतीने मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे, मनसेचे नेते सुद्धा अर्थात या मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वत्र बॅनरबाजी त्यासोबतच मनसेचे झेंडे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आता मोर्चा पुढे निघताना आपल्याला पाहायला मिळते। योगेश, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून मनसे आणि अमित ठाकरे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत, मात्र आता निवडणुकांचा वारा वाहू लागलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे दौरे सुद्धा पुण्यामध्ये अनेकदा झाले।